धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री 4 बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे। त्यात एका घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोनगीर येथील पोलीस ठाणे जवळ असलेल्या हाकेच्या अंतरावरील राजकुमार नगर भागात चोरट्यांनी गुरुवारी दिनांक 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी घरफोडी केली। चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले आहे। चोरट्यांनी या भागातील एका बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील लॉकरमधील सुमारे 3.25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले। चोरीस गेलेल्या दागिन्यांची आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे 5.25 लाख रुपये किंमत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजकुमार नगरमधील रहिवासी प्रल्हाद राजाराम पाटील राहणार सायने हे परिवारासह सायने येथे महत्त्वाच्या कामानिमित्त गेले असता चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधली। चोरट्यांनी दरवाजावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाट फोडून लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 3.25 तोळे सोन्याचे दागिने किंमत सुमारे 5,50,000 रुपये चोरून नेले। प्रल्हाद पाटील हे शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले। त्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। 1.5 ते 2 वर्षांपूर्वी मुलाचा विवाह झाला आहे। त्याप्रसंगी घेतलेले चेन, कानातील टोंगल, गळ्यातील सोनपोत आदी सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची माहिती मिळते आहे। ही चोरी गुरुवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास झाल्याचे CCTVवरून कळते आहे। धाडसी चोरीमुळे सोनगीर गावातील व राजकुमार नगरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। तत्काळ श्वान पथक पाचारण करण्यात आले। श्वानने 300 मीटर अंतरापर्यंत जाऊन मार्ग काढत थांबला। श्वान पथक डॉग हेडर गोरख मंगळे, अतुल पाटील, वाल्मिक पाटील यांच्या पथकाने काम पाहिले। तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून ठशाचा नमुना घेतला आहे। या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।